कुठे झाली सांग सांग कुठे झाली कुठे नाही चालले सांग कुठे झाली सांग अरे कुठे नाही चालली तर याला काय अर्थ सांग ना कुठे चालली तू मला माहितीये तू कुठे चाललीस कुठे चालली हा ती सिनेमा नटी मधुराच्या बंगल्यावरी मला 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 घेऊन चल ना तिच्याकडे मला तिला जाम भेटायचंय नाही 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 मी काय तिथं सिनेमा बघायला नाही चालले तिला किडनॅपिंगची धमकी देणारा फोन आला होता प्रोटेक्शन म्हणून चालले मी तुम्हाला सांगतो मॅडम हा सिनेमामध्ये माझी ड्रीम आहे माझं तुम्हाला सांगतो मराठी चित्रपट सृष्टीतला एकदा वेगळ्या वाटेवरचा सिनेमा आहे फॅक्टरीतला धुडगूस आणि तुम्हाला माहिती आहे हो त्यातला रोल किती वेगळा आहे तो अहो अख्ख्या पिक्चर मध्ये तुम्ही पूर्ण कपड्यामध्ये दिसणार आहात या आय नो म्हणून तर हिंदीमध्ये इतकी एस्टॅब्लिश असताना सुद्धा मी मराठी चित्रपट करते मग प्लीज पण आय एम सॉरी सध्या मला धमकीचे फोन येत आहेत येऊ दे ना धमकी मी आहे ना खमकी ही कोण नेमकी मी कॉन्स्टेबल कामना कामतेकर पोलीस डिपार्टमेंट कडून यांच्या प्रोटेक्शन साठी पाठवलंय मला म्हणजे मॅडम या उद्यापासून शूटिंग करू शकतात नाही उद्यापासून नाही आजपासूनच हो थँक्यू मी येते उद्यापासून शूटिंगला येतो मी मॅडम काळजी करू नका मॅडम मी आहे इथे मॅडम हे बघा सीन असा आहे तुम्ही इकडून अशा चालत निघालात टकाटक म्हणजे टक 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 तेवढ्यात गाडी येते पासिंग शॉट थांबे त्याच्यात एक माणूस उतरतो तो तुमच्याकडे येतो तुम्हाला हाताला पकडतो जबरदस्तीनं गाडी कोंबतो आणि दरवाजा बंद गाडी निघाली असं कसं होईल काय मी असताना कोणाची हिंमत आहे किडनॅप करायची असं सीन मध्ये घडतो मॅडम चाल 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 कट सर मेकअप रूम मध्ये मास्क घातलेला माणूस बेशुद्ध पडलाय काय अरे हा कोण आहे झोझो ए स्प्रे दे पाऊस 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 पर्जन्यवृष्टी मास्क लावून मी त्या किडनॅपरचा रोल करणार होतो इतक्यात काय मानेवर एक फटका पडला आणि पुढचं सगळं मग आउट फोकस मग मधुराला घेऊन गेला तो कोण होता तो खरा किडनॅपर होता हॅलो हॅलो हा मॅडम हा बोला कुठे आहात तुम्ही मला यांनी इथे किडनॅप करून ठेवलंय कुठे वर्सोव्याला राज हेरिटेज टॉवरच्या खाली एक रूम आहे तिथे तुम्ही घाबरू नका मी पोचते तिथे थँक्यू चल जुजू आम्हाला नाही जमत आम्ही येतो हात दे हात दे कोणीतरी आले वाटतं चला सटका नाही आता त्याला देऊया फटका सांग परत तुम्ही घाबरू नका आम्ही इथे आतच आहोत मीच केलं हे सगळं अहो ज्या सिनेमाची हिरोईन सेटवर ना गायब होते त्याची केवढी मोठी पब्लिसिटी होते प्रसिद्धी एवढा चांगला प्लॅन करून सिनेमा बनवला असतात तर याची गरज पडली नसती क्रिएटिव्ह फील्ड मध्ये असून सुद्धा गुन्हेगारी कृत्य करायला सुप्रसिद्ध नाही निदान कुप्रसिद्ध तरी मॅडम तुम्ही सांगा ओ मला सोडवा ना मला सोडवा